फायनान्शियल फ्रीडम म्हणजे नेमकं काय? तर जर मला 3 लाख रुपये दर महिन्याला पाहिजे बसून काही न करता, तर माझ्याकडे अराउंड 6 कोटी असले पाहिजे. तर बरेच जण सॅलरीवर आपलं दैनंदिन खर्च भागवत असतात आणि त्यांना 6 कोटीचा कॉर्पोरेट 20 वर्षात उभा करायचा आहे. तर कधी कधी अशी पण केस असू शकते की मे बी त्यांचा पॅकेज पण तेवढं नसेल. अरे 6 कोटी सोड 10 कोटी पण होतं. मी सिम्पल फॉर्म्युला देतो. तो 30च्या एजपर्यंत जर तो 15,000ची SIP नाही करू शकत, तर त्यांनी पहिला स्वतःवर फोकस केला. आता मी याला गहू काही देऊ नाही शकत, म्हणजे पेरिशिबल आयटम आहे, ते खराब होणार. मग काय देणार? सोनं चांदी द्यायचं का? तर पुढच्या याच्या आयुष्यामध्ये अडी अडचणीला याला कामाला येऊ शकते. याला शिक्षण घ्यायचं असेल, त्याच्यामागे हा विचार, हा लॉजिक होता. आणि तुम्ही बघा, गुजराती मारवाडी भरपूर पैसे कमवत आहेत. आपला महाराष्ट्रीयन माणूस या मागे खूप मागे. त्याला कारण काय असू शकतं सर? ह्याच्यामध्ये मराठी माणूस मेलेला आहे. लोक काय म्हणतील? अहो, ते तुम्हाला जेवायला घालायला येणार आहेत का? ते तुम्हाला ते तुमची मदत करणार आहेत का? आणि मी लोकांबद्दल काय विचार करू की आता समजा मला गाडी घ्यायची. आता माझ्या गाडी 10 ते 15 लाखामध्ये माझं काम होऊन जातं. पण पार्किंगमध्ये माझ्या शेजाऱ्याची 30 लाखाची गाडी आहे. आपल्याला 40ची तरी घेतली पाहिजे. ट्रॅव्हलिंग तेच करायचं, अपडाऊन तेवढंच करायचं. मग त्याची जळवण्यासाठी मी काय करतो? गाडी घेतो, तो जळतो. 2-3 महिन्यानंतर त्याच्यासाठी पण गाडी जुनी झाली नाही, तुमच्यासाठी तो पण नाही बघत आणि गाडी तुमच्या. पण तुमचा पॉकेट पुढच्या 5 वर्षापर्यंत जळतोय ना EMI नी. लोकांना माहितीच नाही फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे. 20 लाख रुपये आले. आता पुण्यामध्ये बघा ना, जो काय करतो तो जी जमीन आहे, ज्याला आपण आज सोनं बोलतो, तो जमीन विकतो आणि काय करतोय? फॉर्च्युनर घेतो. फायनान्शियल प्लॅनिंग करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे? ज्यांची पण सॅलरी 25,000च्या खालती आहे त्या लोकांनी इन्व्हेस्टिंगचं सोडून द्या, स्किलवर फोकस. FNA वर काय तुमचं मत आहे सर? अजिबात करू नका, सुसाइडल आहे.